गाईज आम्ही आज पुन्हा घेऊन चाललोय ह्यांना चेकअप साठी. काल एक मांजर ऑफ झाली आहे. त्यांचे दोन जे भाऊ बहीण आहेत छोटे किटन्स त्यांना घेऊन चाललोय. आणि इथे आहे साऊ या बास्केट मध्ये. ट्रीट घेऊन आम्ही चाललोय. ती मारती आहे त्या लोकांना, मग त्यांना ट्रीट देऊन आम्ही बसू, मग तसंच घेऊन जाऊ. आम्हाला दोन्ही टाईम फॉलोअप ठेवायला सांगितलं होतं डॉक्टरनी, इव्हनिंगमध्ये आणि मॉर्निंगमध्ये. मग आम्ही इथे मॉर्निंगमध्ये गेलो ह्या लोकांना क्युटीजला घेऊन. आणि बिचारी खूप टेन्शनमध्ये होती की माझ्यासोबत काय होणार आहे. सगळे स्ट्रेसमध्ये होते आणि डॉक्टरकडे आलं सगळे होतात. मग सावचीला इंजेक्शन वगैरे लावलं, ग्लुकोज लावलं. आणि मग ही थोडीशी अजून स्ट्रेसमध्ये आली की हे सगळं माझ्यासोबत पण होणार आहे. आणि हिचं बाळ बघा, हे बेबी तिचं दूध पितं आहे जेव्हा की तिला खूप भीती वाटत आहे. म्हणजे इथे काय होणार आहे तुम्ही तिच्या एक्सप्रेशनवरती बघू शकता की ती खूप अशी टेन्शनमध्ये आलेली आहे. बट दॅन टू हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे. डॉक्टर पण हे सगळं करतात बिकॉज ते वाचू शकतात त्यांना, है ना. मग इथे सावचीला इंजेक्शन वगैरे लावलं आणि तिला ना स्ट्रेस होतो. हे डॉक्टरने आम्हाला सांगितलं की समोरून तिला कोणी दिसलं नाही पाहिजे. पाठून जर तिला इंजेक्शन लावलं काय केलं ती ओरडणार नाही. बट जर डॉक्टर तिला दिसली की मग ती खूप ओरडत बसणार. मग इथे मम्मी मस्त त्यांना दोघींना घेऊन बसली. आम्ही आता घरी चाललोय. गाईज वी आर गोइंग अगेन टू द हॉस्पिटल. आता इव्हनिंगचे 6 वाजलेले आणि आम्हाला ह्यांना घेऊन जायचंय. गाईज आज ह्यांचा हिचा 7th डे आणि ग्लुकोज लावून 2 डेज झालेत. आणि ह्यांचे किती दिवस आहेत? यांचा 3rd डे. आता वापस इव्हनिंगमध्ये पण यायचे. आणि सगळे चांगले आहेत, फक्त ही सावची आमची खात नाही. लेट्स सी काय होतंय, संध्याकाळी बघूया. तर हा जो व्लॉग आहे तो 3rd डेचा व्लॉग होता. तिला सलाईन वगैरे सगळं चालू आहे, इंजेक्शन चालू आहे बिकॉज ती काहीच खात नव्हती फ्रॉम 7 to 8 डेज. म्हणून जरा आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. आणि इथे बघा ती कशी बघते डॉगला ट्रिम करतायत. सो या दॅट्स इट फॉर टुडे गाईज. बाय.